Good evening, everyone. I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी नर्सिंग ॲप्टिट्यूड या सेक्शनवरती अजून काही MCQ क्वेश्चन आणले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस, लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल. त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा, सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये आणि ते पण 3000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ॲक्सेस कसा करायचा ते पाहू. तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती जाऊन डाउनलोड करा. पहा, ब्लॅक आणि येलो या कॉम्बिनेशनमध्ये आपल्या ॲपचं लोगो असेल. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. MHBSc नर्सिंग असं टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा कोर्स दिसेल. MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 असा कोर्स दिसेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. एकदा का तुम्ही तो कोर्स एनरोल केला त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ॲक्सेस होतील. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही आमचा हा कोर्स बाय केला तर बाकीच्या कोर्ससारखा आपला नाहीये. आम्ही तुमच्यासोबत एक्झामच्या एंडपर्यंत तुमच्यासोबत असू आणि कुठलेही डाऊट्स कितीही छोटे असतील डाऊट्स तरी ते डाऊट्स आम्ही क्लिअर करू. आमचा पर्सनल सपोर्ट देखील तुम्हाला असेल. ओके, चला आता आजच्या टॉपिककडे वळूया. टॉपिकचा पहिला प्रश्न आहे, पहा, हाऊ इज साऊंड परसिव्ह वेन द इयर ड्रम इज मेड टू व्हायब्रेट मोर रॅपिडली. तर पहा, या प्रश्नांमध्ये म्हणलंय आपल्याला की जेव्हा कानाच्या पडद्याला म्हणजे इयर ड्रमला जास्त वेगाने व्हायब्रेट होतं तेव्हा तो आवाज कसा ऐकू होतो. तर ऑप्शन्स आहेत, पहा, लाउडर इन इंटेन्सिटी, सेकंड आहे सॉफ्टवेअर इन इंटेन्सिटी, थर्ड आहे हायर इन पिच आणि फोर्थ आहे लोअर इन पिच. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, तो म्हणजे हायर इन पिच. तर पिच हा आवाजाच्या फ्रिक्वेन्सीवर डिपेंडंट असतो. जेव्हा कानाचा पडदा हा वेगाने व्हायब्रेट होतो तेव्हा फ्रिक्वेन्सी वाढते आणि त्यामुळे आवाजाचा सूर हा वाढतो, म्हणजे त्याची पिच ही वाढती, हायर होती. ओके, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स हेल्प्स प्रिव्हेंट द अक्युम्युलेशन ऑफ ऑर्गॅनिक वेस्ट इन नेचर. आता या प्रश्नामध्ये आपल्याला असे विचारले की नॅचरल ऑर्गॅनिक वेस्ट हे साचू नये यासाठी कोणता ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम आपल्याला हेल्प करतं, नेचरला हेल्प करतं. ओके, पहा ऑप्शन्स आहेत रॅबिट्स. तर रॅबिट्स हे हर्बिवोरस आहेत आणि ते गवत, झाडे किंवा बाकीचे जे वनस्पती असतात ते खातात. सो ते ऑर्गॅनिक वेस्ट हे नष्ट करण्यासाठी, डिस्ट्रॉय करण्यासाठी हेल्प करत नाहीत. सो हे ऑप्शन कट होतं. नेक्स्ट आहे मॉसेस. तर मॉसेस म्हणजे एक छोटे प्लांट असतात, वनस्पती असतात. तर ते खूप घाणेरड्या ठिकाणी उगवतात आणि हे कचऱ्याच्या डिकम्पोजिशनसाठी हेल्प करत नाहीत. सो हे पण ऑप्शन चुकीचं आहे. नेक्स्ट आहे बॅक्टेरिया. तर बॅक्टेरिया हे कचऱ्याच्या डिकम्पोजिशनसाठी खूप जास्त मेन रोल प्ले करतात. हे डिकम्पोजर म्हणून देखील ओळखले जातात आणि ऑर्गॅनिक मॅटरला विघटित देखील करतात आणि मातीमध्ये न्यूट्रियंट्समध्ये त्या ऑर्गॅनिक वेस्टला कन्वर्ट करतात. सो इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी. ओके, आता आहे फॉन्स. फॉन्स म्हणजे मोठ्या पानांची एक वनस्पती आहे जिथे सावली आहे त्या ठिकाणी उगवतात ते. तर त्यामुळे हा पण चुकीचा आहे. सो इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी. नेक्स्ट येईल, व्हॉट इज न्यूरॉन कॉल्ड दॅट ट्रान्समिट्स इम्पल्सेस फ्रॉम द रिसेप्टर्स टू द स्पायनल कॉर्ड्स. आता आपल्याला इथे विचारलंय की रिसेप्टर्स पासून स्पायनल कॉर्डकडे इम्पल्सेस म्हणजे मॅसेज पाठवणाऱ्या न्यूरॉनला काय म्हणतात. ऑप्शन्स आहेत, पहा, मोटर न्यूरॉन. आता मोटर न्यूरॉन हे स्पायनल कॉर्ड किंवा ब्रेन मधून मॅसेज इम्पल्स करतात.
ते मसल्स किंवा ग्लँड्सकडे पाठवतात, ज्यामुळे मूवमेंट किंवा ॲक्शन होते. ओके, त्यामुळे हा ऑप्शन कट झाला. नेक्स्ट आहे असोसिएटिव्ह न्यूरॉन. तर असोसिएटिव्ह न्यूरॉन किंवा इंटरन्यूरॉन्स हे सेन्सरी न्यूरॉन्स असतात आणि मोटर न्यूरॉन्स यांच्यामध्ये लिंक म्हणून काम करतात. ओके, तर हे त्याच्यामुळे हा पण ऑप्शन चुकीचा आहे. नंतर आहे इंटरन्यूरॉन. तर इंटरन्यूरॉन्स हे मेनली स्पायनल कॉर्ड आणि ब्रेन यामध्ये असतात आणि हे सेन्सरी न्यूरॉन आणि मोटर न्यूरॉन्स यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन करतात. सो हा पण ऑप्शन चुकीचा आहे. नेक्स्ट आहे सेन्सरी न्यूरॉन. तर सेन्सरी न्यूरॉन हे रिसेप्टर्स असतात, जसे की ते आपल्या स्किन, डोळे किंवा कानांकडून मेसेज घेऊन ते स्पायनल कॉर्ड किंवा ब्रेनकडे पाठवतात. ओके, जसं वेगवेगळ्या प्रकारच्या मेसेजेस, जसं की पेन, टेम्परेचर, टच अशासारखे आपल्याला मेसेज शो करतात. सो इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. व्हॉट मस्ट प्रोटीन्स बी चेंज टू इन ऑर्डर टू बी ऑब्झॉर्ब बाय सेल. आता इथे विचारलंय की असे कोणते प्रोटीन्स आहेत जे सेल्स कडून ऍब्झॉर्ब होण्यासाठी त्यांना कोणत्या स्वरूपात बदललं जातं असं विचारलं. ऑप्शन्स आहे फर्स्ट अमिनो ऍसिड्स. तर अमिनो ऍसिड्स हे प्रोटीन्स जे असतात तर हे लांब साखळीच्या म्हणजे लॉंग चेन मध्ये असतात. तर ते डायजेशनच्या प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड होतात. डायजेशन झाल्यानंतर अमिनो ऍसिड्स हे प्रोटीन्स हे अमिनो ऍसिड्स मध्ये कन्वर्ट होतात, जे सेल्सला सहजपणे ऍब्झॉर्ब करून घेतात आणि त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन ऑप्शन ए. नंतर आहे सुक्रोज, नंतर आहे फॅटी ऍसिड्स आणि आहे ग्लिसरॉल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनेल्स इज नॉट इन्व्हॉल्व इन प्रोटीन सिंथेसाइज. आता या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय की खालीलपैकी कोणता ऑर्गॅनल हा प्रोटीन सिंथेसाइज मध्ये सहभागी नाहीये. आता पहा, रायबोसम. तर रायबोसम हा असतो प्रोटीन सिंथेसाइजच्या मध्ये इन्व्हॉल्व. नेक्स्ट आहे मायटोकॉन्ड्रिया. तर मायटोकॉन्ड्रिया हा नसतो, ही सेलमध्ये एनर्जी निर्माण करण्याचं काम करतं. ओके, त्यामुळे हा येणार नाही, म्हणून इथे करेक्ट ऑप्शन येईल बी. आता रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा देखील इन्व्हॉल्व असतो आणि न्यूक्लियस हा देखील इन्व्हॉल्व असतो. सो इथे करेक्ट ऑप्शन बी येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. व्हॉट इज द बेंडिंग ऑफ लाईट कॉल्ड वेन इट पासेस ऑब्लिकली फ्रॉम एअर टू वॉटर. जेव्हा लाईट ही एअर टू वॉटर पास होती तेव्हा काय होतं असं विचारलंय. तर तेव्हा त्या प्रोसेसला म्हणतात रिफ्रॅक्शन. ओके, म्हणजे तिथे लाईट रिफ्रॅक्ट होती. आता हे बघा, हे वॉटर आहे आणि ही लाईट येते. तर जर लाईट ही अशी येत असेल तर ही लाईट रिफ्रॅक्ट होते, म्हणजे ही स्ट्रेट नाही जात. ओके, तर ही लाईट रिफ्रॅक्ट होते, ती अशी जाते, म्हणजे याला रिफ्रॅक्शन म्हणतात आणि हा जो अँगल असतो त्याला रिफ्रॅक्शन अँगल असं म्हणतात. ओके, सो इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. व्हॉट पर्पज डू द न्यूमेरस विली इन द स्मॉल इंटेस्टाइन सर्व. ऑप्शन्स आहेत पहा. सिक्रेट एन्झाइम्स फॉर डायजेशन. नेक्स्ट आहे ऍब्झॉर्ब वॉटर फ्रॉम डिझॉल्व फूड्स. नेक्स्ट आहे ऑप्शन सिक्रेट हायड्रोक्लोरिक ऍसिड टू डिझॉल्व फूड. आणि नेक्स्ट ऑप्शन आहे प्रोव्हाइड ग्रेटर सरफेस फॉर ऍब्झॉर्प्शन. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, ते म्हणजे प्रोव्हाइड ग्रेटर सरफेस फॉर ऍब्झॉर्प्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विथ व्हॉट सिस्टीम इज द एलिमेंटरी कॅनल असोसिएटेड. एलिमेंटरी कॅनलला कोणत्या सिस्टीमशी संबंधित आहे, रिलेटेड आहे. ऑप्शन्स आहेत स्पायनल कॉर्ड, डायजेस्टिव्ह सिस्टीम, युरिनरी ट्रॅक्ट आणि बर्थ कॅनल. तर इथे करेक्ट ऑप्शन आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर एलिमेंटरी कॅनल म्हणजेच आपल्या बॉडीच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मधली मेन सिस्टीम आहे. यामध्ये माउथ, इसोफेगस, प्लस स्टमक, स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन, ॲनस हे इन्क्लुडेड असतात आणि हे
डायजेशनमध्ये मेन रोल परफॉर्म करतात. त्यासोबतच ॲब्झॉर्प्शन करतात. ॲब्झॉर्प्शन करून त्या आणि जे वेस्ट असतात ते बाहेर काढतात. ओके, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन बघ, विच ग्रुप ऑफ केमिकल्स इज नॉट नॉर्मली फाउंड इन मोस्ट ऑफ लिव्हिंग थिंग्स. आता इथे आपल्याला विचारलंय की लिव्हिंग थिंग्स सामान्यतः जनरली कोणते केमिकल्स आढळतात लिव्हिंग थिंग्समध्ये. ऑप्शन्स आहेत पहा, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, सिलिकेट्स आणि न्यूक्लिक ॲसिड. ते करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, ते म्हणजे सिलिकेट्स. तर सिलिकेट्स हे जनरली खजिनांमध्ये म्हणजे मिनरल्समध्ये भेटतात, जसे की माती, वाळू आणि खडक. आता ती सजीव आपल्या लिव्हिंग थिंग्सच्या बॉडीमध्ये जनरली तर भेटत नाहीत, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी. नेक्स्ट आणि या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न पाहू, व्हॉट आर द स्पेसेस बिटवीन न्यूरॉन्स. आता दोन न्यूरॉन्समध्ये जी स्पेस असते त्यांना काय म्हटलं जातं असं विचारलंय. ऑप्शन्स आहेत सायनेप्स, डेंड्राइट्स, इंटरन्यूरॉन्स आणि गॅंग्लिओन. तिथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए, ते म्हणजे सायनेप्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आता व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट डाऊन करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. नाईस डे. बाय.